परिषदेच्या निवडणुकीमध्ये काल अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी बारामतीच्या इतिहासात 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या बिनविरोध झालेल्या आहेत। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करा। काय सांगाल दादा, 8 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। लोकांनी अजितदादांच्या विकासाच्या बारामती पॅटर्नला साथ दिलेली आहे आणि शिक्कामोर्तब झाले की दादा जे करतायत नेतृत्व आणि जो विकास साधतायत ते मान्य बारामतीकरांना। त्याच्या अनुषंगाने 8 प्रभागामधील विविध विचारधारेच्या लोकांनी जे उमेदवारी अर्ज भरले होते, वास्तविकता त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म संघटनेचा जोडला होता, तरी देखील त्यांनी ही मान्यता दिली। मी त्यांचं विशेष अभिनंदन करेन आणि अशीच सुबुद्धी सगळ्यांनी यायला पाहिजे होती असं माझं मत आहे। खरं तर काल सकाळपासूनच चर्चा अशी होती की अजितदादा बारामतीमध्ये बसून आहेत, ते 10 ते 11 जागा बिनविरोध होते अशी चर्चा होती। माहिती चुकीची आहे। अजितदादा बारामतीमध्ये 3:30 वाजता आले। किती? 3:30। दादा कुठेही बसून नव्हते, कारण अजितदादा हे एवढे लहान नेतृत्व नाही, त्यांनी बारीक सारीक कामं पाहिली। खाली मोठी यंत्रणा आहे काम करणारी आणि ती सगळी यंत्रणा काम करत होती दादांच्या। आम्ही दादाला सांगितलं, दादा तुम्ही 4 वाजता माळेगावची सभा आहे, 6 वाजता बारामतीची सभा आहे आणि ते झाले की दादा निघून गेले आणि आता समारोपाची सभेला येणार आहे। दादांचा आपल्या सहकार्यावर प्रचंड विश्वास आहे आणि खात्री आहे दादांना, हे करतात काम। एकूणच या जागा विरोध करण्यामध्ये तुमचा देखील मोलाचा वाटा आहे। काय समीकरण झाली आणि विरोधकांनी फॉर्म काढले स्वतःहून, असं काय समजलं? विरोधक म्हणण्यापेक्षा माझा ज्यांनी उमेदवार अर्ज दाखल केले होते त्यांच्याशी असणारा समन्वय आणि कायमस्वरूपी असणारे नातं, म्हणजे आपण ज्याला भावनिक म्हणतो किंवा फक्त राजकारणापुरतं मी कधीच करत नाही। निवडणुका झाल्या की मग कुणी असू द्या, माझ्याकडे काम घेऊन आला मी ते काम करतो। काही जण टीका करतात की हा माझ्या विरोधात आहे, असेल कुणाच्या विरोधात, परंतु दादांच्या विरोधात तो नाही। त्याच्यामुळं त्याला मी जे सकारात्मकता आणि त्याच्या बाजूने जे पॉझिटिव्ह वागतो त्याचा मला प्रत्यय आला आणि माझ्या शब्दाला बरेच जण त्याच्यामध्ये किंमत दिली, मान दिला आणि फॉर्म ड्रॉप केला। काल माळेगावमध्ये अजित पवारांची जाहीर सभा झाली। या सभेमध्ये अजितदादा भाषणामध्ये असे म्हटले की तुम्ही 18 नगरसेवक निवडून द्या, त्यातील योगदान जरी नगरसेवक कमी निवडून दिले तर मी निधी देखील कमी देईल, यावर विरोधक जोरदार टीका करत। काय सांगाल याविषयी? नाही, दादा काय म्हणले, असं म्हणले काय म्हणले त्याचा अर्थ घ्या जरा, घेता विश्लेषण करून की एखादी संस्था चालवताना नगराध्यक्ष 1 आणि 17 नगरसेवक हे जर एका विचाराचे नसतील तर जनरल काउन्सिलचे ठराव काढताना तांत्रिक अडचण निर्माण होते। विरोधक येण्याबद्दलचं दुमत नव्हतं असं दादांचा म्हणण्याचा अर्थ नाही, परंतु दादांना अभिप्रेत जो विकास आहे ते करण्यासाठी जे बहुमत त्या ठिकाणी लागतं आणि सर्वानुमते काही ठराव करायचे असतात, लक्षात घ्या, आणि ते जर झाले नाही तर निधी देताना देखील अडचण येते। काही प्रस्ताव असे असतात की ज्याला कायदेशीर तांत्रिक अडचणी येऊ शकतात, परंतु दादा त्या उद्देशाने म्हटले की तुम्ही जितकं ताकद दादांनी उभा केलेला, मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, त्याच्यानंतर भाजप आहे आणि जनसेवा आघाडी आहे, यांच्या उमेदवाराला जर दिलं आपण बहुसंख्येमध्ये, कुणी मागणार नाही। तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला बारामतीसारखं विकास करून दाखवतो, बाहेरही म्हणतात, तसंच माळेगावमध्ये आहे। त्यामुळे दादांनी जे बोलले त्याच्यातला वेगळा नकारात्मक अर्थ काढण्यात काय अर्थ नाही असं माझं मत आहे। 8 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, राहिलेल्या जागांवर तुमची रणनीती कशी असेल? चांगली असेल, नियोजन केलंय, सर्वच रणनीती सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये चक्रव्यूह फोडण्याचं काम कसं करावं लागेल। खूप खूप धन्यवाद। तर हे होते किरण गुजर, मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।